आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे मधुसूदन, तू तर म्हणतोयस इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन. परंतु स्थितप्रज्ञ बनण्यासाठी सर्वात गरजेचं काय आहे? स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी? परंतु मनुष्य त्याच्या बुद्धीला स्थिर कसा ठेवू शकतो? आशा आणि निराशा दोन्हींपासून मुक्त होऊनच बुद्धीला स्थिर केलं जाऊ शकतं. बुद्धी स्थिर असेल तर इंद्रियांच्या विषयांचं बळ नष्ट होऊन जाईल. जर कोणी एखादं इंद्रियच काढून फेकून दिलं तर काय? तर काय त्या इंद्रियाचा विषय नष्ट होऊ शकतो का? नाही अर्जुना. जर एखाद्या दुर्घटनेमुळे कुणाला अचानक अंधत्व आलं तर याचा अर्थ हा नाही की त्याचे डोळे रूपाची कल्पना करणंच सोडून देतील. डोळे नसताना देखील त्याचं मन अशा दृश्यांची कल्पना करू शकतं जी त्याला विषयांच्या मोहात अडकवून ठेवेल. पार्था, एक आंधळा मनुष्य भगवंतांच्या स्वरूपाची देखील कल्पना करू शकतो. आणि स्त्रीच्या शरीराची देखील कल्पना करू शकतो. त्यामुळे एखाद्या इंद्रियाच्या असण्या नसण्याने मनाच्या वासनेत आणि आसक्तीमध्ये फरक नाही पडत. हे अर्जुना, तू असं समज की जणू एखादा मनुष्य आपले डोळे बंद करून असं भासवतोय की तो भगवंतांचं ध्यान करत बसलाय. परंतु वास्तवात त्याच्या मनश्चक्षून पुढे भगवंतांची मूर्ती नाही तर त्याच्या प्रेयसीचं शरीर दिसतंय. याचा अर्थ आहे की त्याचे डोळे तर बंद आहेत पण मनातल्या इच्छा त्याला तरी देखील भ्रमित करतायत.